विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या नारायण सखवडीच्या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल बागडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या डेली करंट अफेअर्स सिरीजमध्ये. चला तर आजचे काही मुख्य करंट अफेअर बघूया. याच्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी काय केलेलं आहे, मिशन सुदर्शन चक्र नावाची घोषणा केलेली आहे. मिशन सुदर्शन चक्र काय आहे हे मिशन सुदर्शन चक्र बघूया. याच्यामध्ये आता सुदर्शन चक्र नाव दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजून आलेलं असेल कशासाठी आहे. सुरक्षिततेसाठी आहे. कशासाठी? बहुस्तरीय स्वदेशी संरक्षण अभियान आहे. त्याच्यामध्ये काय करणार आहेत, भारतीय रणनीतिक नागरिक आणि धार्मिक स्थळांचे शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी. पूर्ण हे जे आहे कधी आहे 2035 पर्यंत याला कार्यान्वित करणार आहेत. आता नाव कशाचं दिलेलं आहे, जे सुदर्शन चक्र आहे त्याच्यावरून करणार आहेत. तर आता याच्या बघा काय याच्यामध्ये भूमी, आकाश आणि समुद्रातील धोके यांचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये पूर्वसूचना सेन्सर्स वगैरे याच्यामध्ये दिलेले आहेत. तर आता याच्यामध्ये जे आहे कोण करणार आहे, आत्मनिर्भर भारत आणि प्रोजेक्ट कुशा DRDOची याच्यामध्ये संलग्नता आहे. याच्यामध्ये काय काय करणार आहे याच्यामध्ये बघा, कोणत्या कोणत्या स्थळांचं रक्षण करणार. त्याच्यामध्ये रुग्णालय आहेत, रेल्वे आहे, त्याच्यानंतर मंदिरे आहेत आणि लष्करी क्षेत्रांचे संरक्षण आहे. काय होऊन राहिलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या ज्या संघटना आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड ते काय करून राहिले आहेत, स्पेसिफिकली टार्गेट करून राहिलेले आहेत की जसं बँकिंग सिस्टीम आहे, जसं की हॉस्पिटल्स आहेत, जसं की याच्यामध्ये काय दिलेलं आहे लष्करी क्षेत्र आहेत किंवा मंदिर आहेत. काय होऊन राहिलेलं आहेत, नॉन स्टेट ॲक्टर्स जे आहेत, गैर सरकारी ज्या संस्थान आहेत, ज्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्या काय करून राहिलेत, स्पेसिफिकली जसं आपल्या याच्यामध्ये पुलवामाला टार्गेट केलं होतं किंवा मग उरीमध्ये टार्गेट केलं होतं किंवा जसं आता पहलगाममध्ये टार्गेट केलं होतं. तर अशा प्रकारे हे हल्ले व्हायला नको. ठीक आहे. तर आता इस्रायलच्या आयरन डोम प्रणालीवरून प्रेरणा पण भारतीय भौगोलिक परिस्थितीनुसार अनुकूल आहे की आपल्या रुग्णालयामध्ये किंवा कोणतेही आपले जे इन्स्टॉलेशन आहेत यांच्यावरती जो हल्ला होणार आहे त्याला रोखायसाठी म्हणून काय केलेलं आहे, मिशन सुदर्शन चक्र हे सुरू केलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय खोल समुद्र अन्वेषण मिशन, डीप ओशियन एक्सप्लोरेशन मिशन चालू केलेलं आहे. कुठे केलेलं आहे बघा, हे सुद्धा कुठे केलेलं आहे, 15 ऑगस्ट दिवशी आपले जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी याच्याबद्दल घोषणा केलेली आहे. काय आहे याच्यामध्ये काय आहे, उद्देश काय आहे, भारताच्या समुद्र तळाखालील अविज्ञात तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणे आहे. आता तसं जर आपण बघितलं जवळपास 2/3 आपल्या भारताला जेवढं काही आवश्यकता आहे त्याच्या जवळपास 2/3 आपली जे नीड्स आहेत कशाच्या, ऑइलच्या, त्या कुठून होतात, इम्पोर्ट. जवळपास 2/3 पेक्षा किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आपण काय करतो, ऑइल इम्पोर्ट करतो. त्याच्यामुळे काय होते, आपल्याकडून जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे ते भारतामधून कुठे जाते, बाहेर जाते. तर आता एकतर कसं आहे याच्यामध्ये जे आपलं इंडिपेंडन्स आहे, कोणावरती इंडिपेंडन्स आहे, मिडल ईस्टर्न कंट्रीज आहे त्यांच्यावरती इंडिपेंडन्स आहे. इराण झालं, इराक झालं, सौदी अरेबिया झालं. मग आता या देशांनी जर काय केलं, आपलं प्रोडक्शन कमी जास्त केलं तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्यावरती पडतो. आता जसं बघा इराण आणि इस्रायलचा वॉर सुरू झालेला आहे. काय सुरू झालेला आहे, इराण इस्रायल वॉर. आता या युद्धामुळे काय झालेलं आहे, इराणचा जो ऑइल प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली त्याच्यावरती काही ना काही इम्पॅक्ट पडेल. आणि जे स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे, काय आहे, ह्या इथून जी काय आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे याला कोण कंट्रोल करते, इराण कंट्रोल करते. 80% जो आपला ऑइल आहे तो कुठून येतो, स्ट्रेट ऑफ होर्मुझवरून येतो. त्याच्यामुळे काय होईल, मग आता त्यांनी जर स्ट्रेट ऑफ होर्मुझ जर बंद केली तर काय होईल, आपल्या इंडियामध्ये येणारा ऑइल काय होऊन जाईल, त्याच्यावरती इम्पॅक्ट पडेल. तर आपले हे जे अवलंबित्व आहे कोणावरती आहे, मिडल ईस्टर्न कंट्रीजवरती आहे. याला पण थोडंसं कमी करायचं आहे. हे साठ्यांचा शोध घ्यायचा आहे, विशेषतः कुठे, अंदमान समुद्र आणि आंध्र प्रदेश किनाऱ्याच्या खोल पाण्यातील क्षेत्रांमध्ये, जेणेकरून आपलं जे अवलंबित्व आहे, डिपेंडन्स जे आहे कोणावरती आहे, मिडल ईस्टर्न कंट्रीजवरती, तर त्याचा जो आपला जो भार आहे तो कमी होऊन जाईल. काय आहे, समुद्र तेल व वायूच्या साठ्यांचे शोध घेणे आहे आणि याच्यामध्ये ड्रिलिंग तंत्रज्ञान, भौगोलिक अभ्यास वगैरे करतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता एकतर आपल्याला काय आहे, ऑल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची आहे ज्याच्यामधून हरित तंत्रज्ञान, ग्रीन टेक्नॉलॉजी आहेत, ग्रीन फ्यूल वापरायचं आहे. पण सोबत ते जेव्हापर्यंत डेव्हलप होत नाही तेव्हापर्यंत काय करायचं आहे, आपल्याला हे सुद्धा शोध घ्यायचा आहे. याच्यामध्ये मेन नोडल मिनिस्ट्री कोणत्या, याच्यामध्ये पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस आहे. सहाय्यक संस्था कोण आहे, हायड्रोकार्बन महासंचालनालय आहे, डायरेक्टोरेट ऑफ ग्रीन हायड्रोजन. त्याच्यानंतर बघा कुठे कुठे आहे भौगोलिक क्षेत्र आपलं, अंदमान निकोबार खाडी आहे आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी याच्यामध्ये.
त्याच्यानंतर बघा परत आपल्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कधी 15 ऑगस्टला काय केलेलं आहे पंतप्रधानांनी, महात्मा फुलेंची काय आहे 200वी जयंती आहे. कुठे आहे 200वी जयंती आहे. तर वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांची घोषणा केलेली आहे याच्यामध्ये. बघा कधी आहे 28 नोव्हेंबर 1890. कधी आहे 28 नोव्हेंबर 1890 आणि 11 एप्रिल 1857 यांचा जन्म झाला, मृत्यू झाला 28 नोव्हेंबर 1890 तर आता महात्मा फुले आपल्या भारताचे एक आद्य समाज प्रवर्तक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर मुलींचं जे शिक्षण आहे त्याचे जे आद्य संस्थापक आहेत ते कोण आहेत, आपले महात्मा फुले आहेत. आपल्या पत्नीला सुद्धा त्यांनी शिक्षण दिलं होतं. पहिली शाळा सुरू केली होती पुण्यामध्ये. सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्यांनी. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड यासारखे ग्रंथसंपदा त्यांनी दिलेले आहेत. नाव्यांचा संप घडवून आणला त्यांनी. खूप काही त्यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे आणि हे खूप फिटिंग आहे की त्यांच्यासाठी 200व्या जयंतीनिमित्त हे जे वर्षभर जे कार्य सुरू केलेलं आहे हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह पंतप्रधानांनी केलेलं आहे. बघा साहित्यामध्ये गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड यासारखे पुस्तकं लिहिली आहेत. काय बघा याच्यामध्ये कार्यक्रम कोणते कोणते घेणार आहेत बघा. याच्यामध्ये राष्ट्रव्यापी कार्यक्रम आहे, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक, जेणेकरून फक्त आता जसं जर पाहायला गेलं तर महात्मा फुले काय फक्त महाराष्ट्राचे समाजसुधारक नाही आहेत. त्यांनी स्त्री शिक्षणाची जी चळवळ केलेली आहे ती पूर्ण भारतासाठी केलेली आहे, महाराष्ट्रासाठी आहे, भारतासाठीही आहे. त्याच्यामुळे सगळ्या लोकांना त्यांच्याबद्दल माहिती असणे फार गरजेचं आहे. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि पारदर्शक प्रशासन यावर लक्ष केंद्रित आहे. महाराष्ट्रातील विशेष उपक्रम आहे कुठे, पुणे, सातारा, नाशिक येथे स्मरणोत्सव आहे. शालेय अभ्यासक्रमात समावेश आहे सत्यशोधक समाजाचे पुनरावलोकन आणि साहित्यिक चर्चासत्र व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये हा सगळा यांचा पूर्ण जयंतीचा वर्षाचा उपक्रम केलेला आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपले जे डोनाल्ड तात्या आहेत त्यांनी काय केलेलं आहे, गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली केलेलं आहे. जसं की इस्रायलचं आहे, त्याच्यामध्ये इस्रायलच्या याच्यावरतीचं आहे पण थोडंसं त्यांचं वेगळं आहे. काय आहे, डोनाल्ड ट्रम्पने काय केलेलं आहे, $175 बघा किती अब्ज याच्यामध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये 2028 पर्यंत याचा प्रारंभ करण्यात काय आहे, बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे जी अंतराळातून आणि जमिनीवरून शत्रूच्या क्षेपणास्त्र निष्प्रभ करते. आता जगामध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये तर काय आहे, सर्वात जास्त जो खर्च आहे तो कोणत्या याच्यावरती होऊन राहिलेला आहे, डिफेन्सवरती होऊन राहिलेला आहे. याच्या आधी पण आपण बघितलं होतं इस्रायलचा जो आहे त्याच मूळवरती आपण काय केलेलं आहे, सुदर्शन चक्र मिशन सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये त्याच मूळवरती अमेरिकेनं काय केलेलं आहे, गोल्डन डोम केलेलं आहे. इस्रायलचं कोणतं आहे, आयरन डोम आहे. मग अशीच आपण बघितलं होतं काय आहे, इस्रायलचं आयरन डोम आहे याच्यावरती आहे. तर जी क्षेपणास्त्र येतात त्या क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत, हे करंट गव्हर्नर आहेत CP राधाकृष्णन. यांना काय करणार आहे, नेक्स्ट कॅन्डिडेट म्हणून याची निवड झालेली आहे. कशासाठी, व्हाईस प्रेसिडेंटसाठी है ना. NDAची कॅन्डिडेट म्हणून कोणाची निवड झालेली आहे, CP राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे. यांचा जन्म जो आहे यांचा जर बघितला आपण याच्यामध्ये तर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 2024 आलेले आहेत. जवळपास 1 वर्ष 17 दिवसाचं आहे. याआधी कुठले होते ते, झारखंडचे राज्यपाल होते. तसेच तेलंगणा व पॉंडिचेरीचे सुद्धा त्यांच्याकडे कारभार दिलेला होता. भाजपचे खासदारमधून तामिळनाडूमधून 2 वेळा लोकसभेने निवडून आले, 1998 आणि 99. ठीक आहे. आता यांच्यासारखंच बघा शंकर दयाल शर्मा एक होते, ते सुद्धा काय होते, महाराष्ट्राचे राज्यपाल होते. कधी 1986 ते सुद्धा उपराष्ट्रपतीसाठी गेले. सोबतच नंतर ते काय झाले, राष्ट्रपती झाले. कोण, SD शर्मा, शंकर दयाल शर्मा. आणि आता दुसरे कोण होऊन राहिले त्याच्यामध्ये, CP राधाकृष्णन सर होऊन राहिले त्याच्यामध्ये. ते सुद्धा काय आहेत, गव्हर्नर आहेत. त्याच्यानंतर आता काय बनतील ते, आता उपराष्ट्रपती बनतील. याच्या आधी आपण डिस्कस केलं होतं कोल्हापूरमध्ये काय आहे, सर्किट बेंच होऊन राहिलेलं आहे. आता जसं आपल्या नागपूरमध्ये कोणतं आहे, नागपूर बेंच आहे. बॉम्बे हायकोर्टचं कोणतं आहे, नागपूर बेंच आहे. पण हे बेंच कसं आहे, परमानंट आहे. हे बेंच कसं आहे, परमानंट बेंच आहे. सर्किट बेंच म्हणजे काय होते, टेम्पररी बेंच आहे. पण फ्युचरमध्ये जाऊन हे सुद्धा काय होऊ शकते, परमानंट होऊ शकते त्याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये बघा कोल्हापूरमध्ये सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 कोकणचे आहेत. या जिल्ह्यांसाठी हे काम बघणार आहे. जसं आता आपण नागपूरचं बेंच म्हणतो याच्यामध्ये किती आहेत, 11 जिल्हे आहेत. याच्यामध्ये किती राहतील, जवळपास 6 जिल्हे राहतील. 4 याच्यामध्ये जे आहेत न्यायमूर्ती आहेत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आहेत, शर्मिला देशमुख आहेत न्यायमूर्ती शिवकुमार डिगे आहेत आणि न्यायमूर्ती SG चपळगावकर यांचं एकत्र कामकाज दिलेलं आहे. 2 सिंगल बेंच आहेत आणि 2 डिव्हिजन बेंच आहेत. ठीक आहे. डिव्हिजन बेंच म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये 2 जजेस राहतात.
याच्यानंतर बघा डोनाल्ड ट्रम्पने काय केलेलं आहे, भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही. पहिले त्यांनी काय केलं होतं, डबल टॅरिफ लावलं होतं. डबल टॅरिफ म्हणजे काय आहे, कशासाठी लावलं होतं, 27 ऑगस्टपासून. का बरं, कारण भारत काय करत आहे, रशियाकडून ऑइल घेत आहे, तेल घेत आहे आणि सोबतच शस्त्रसुद्धा घेत आहे, त्याच्यासाठी. म्हणून आता हे डोनाल्ड ट्रम्प गेले कोणाला, पुतीन बाबाला भेटायसाठी. तर त्या चर्चेदरम्यान त्यांनी काय म्हटलेलं, आता परत हे शुल्क लागू केले जाणार नाही, पण लागू करू शकतो असं ते म्हणत आहे त्याच्यामध्ये 50%. त्याच्यानंतर बघा आपले मोदी साहेब जे आहेत की नाही, एकदम बिलकुल थांबून नाही राहिलेले आहेत, एकावर एक विक्रम मोडून राहिले आहेत. तर आतापर्यंत लाल किल्ल्यामधून सर्वात जास्त ज्या स्पीचेस आहेत, ठीक आहे, त्या सर्वात जास्त ज्या स्पीचेस आहेत, आता मोदी जे आहेत दुसऱ्या नंबरवरती आलेले आहेत. पहिले दुसऱ्या नंबरवरती कोण होत्या, इंदिरा गांधी होत्या, त्यांनी किती दिल्या होत्या, 11 स्पीचेस दिल्या होत्या. आणि 12व्या आता 12 कोण दिले, आता 15 ऑगस्टला नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये. तर आता टोटल जर बघितला पण, तर पहिल्या नंबरवरती आहेत जवाहरलाल नेहरू यांनी किती दिलेली आहेत, 17 भाषणं दिलेली आहेत लोकसभा कुठून, लाल किल्ल्यावरून. नरेंद्र मोदींनी 12 आतापर्यंत, आणि इंदिरा गांधींनी, ठीक आहे, इंदिरा गांधींनी सलग भाषण जी आहेत किती दिलेली आहेत, 11 दिलेली आहेत. एकूण भाषण किती दिलेली आहेत, 16 दिलेली आहेत. ठीक आहे, तर कॉन्टिन्युअसली त्यांनी 11 दिलेली आहेत आणि टोटल किती दिलेले आहेत, 16 दिले आहेत. मधामध्ये खंड पडला होता त्याच्यामध्ये. चला, हे होते मित्रांनो आजचे आपले काही करंट अफेअर्स. मागच्या काही, आता कसं आहे 15 ऑगस्ट वगैरे आलं तर सुट्टी वगैरे आली होती, त्याच्यामुळे थोडंसं आपण ते अपलोड करू शकलो नाही. तर आता हे आपण अपलोड केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.